माझा सगळा ऐवज ज्या तिजोरीत ठेवला आहे ना, त्या तिजोरीची चावी डोनाल्ड ट्रम्पच्या करदोड्याला अडकवलेली आहे. उद्या जर तो देत नाही जा असं म्हणाला तर मी काय करू अशी भीती गेली वर्षभर माझ्या मनात आहे. आणि त्याच्यानंतर आपलं भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालं पहलगाम अटॅकच्या नंतर. त्याच्यामध्ये ट्रम्पने त्याचा खरा चेहरा दाखवला आणि ही माझ्या मनातली भीती आणखीनच वाढत गेली. तुम्हाला जर याची जाणीव करून दिली तर तुम्हालाही त्याची भीती वाटेल. म्हणजे तुम्हाला घाबरवण्याचा हेतू नाही, सावध करण्याचाच हेतू आहे. म्हणूनच आज हा विषय मी घेतला आहे. नमस्कार, मी वैभव कुलकर्णी. तुम्ही बघत आहात स्वनिर्मिती. युद्ध म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं तर रणगाडे, ते मिसाईल्स, ब्रह्मोस वगैरे सगळे मिसाईल्स, ड्रोन हल्ले, ह्या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर येतात ना. असं जर आपल्याला वाटत असेल की युद्ध म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी, तर आपण त्याच्यात डोकं न घालता पोहो बघत बसलं पाहिजे असं मला वाटतं. कारण युद्धाचं हे जे रूप आपल्याला दिसतं किंवा आपण जे व्हिज्युअलाइज करतो, युद्ध म्हणजे हे सगळं बंदुका, तोफा, ते अण्वस्त्र आणि किंवा ह्या सगळ्या गोष्टी, हे फक्त 10% आहे. उरलेल्या 90% युद्ध खूप वेगळ्या वेगळ्या पातळ्यांवर सुरू आहे आणि त्याच्यामध्ये सीज फायर वगैरे भानगड असते, ते सतत सुरूच आहे. खरंच सुरू आहे. हे फक्त मी तुम्हाला काहीतरी उपमा अलंकार म्हणून सांगतोय किंवा काही असं नाही आहे. खरोखर सुरू आहे आणि आज आपण त्याच्याबद्दलच बोलणार आहोत. पाकिस्तानसारख्या फडतूस देशाला आपल्या देशाचा शत्रू म्हणायला खरं तर मला लाज वाटत आली. पण तरीसुद्धा दीर्घकालीन पाकिस्तान हा आपला दीर्घकालीन शत्रू आहे हे मान्यच करायला लागेल. पण एवढा दीर्घकाळ हा शत्रू टिकलाच कसा असा जेव्हा विचार मनात येतो तेव्हा असं वाटतं की पाकिस्तानचा फक्त मुखवटा आहे, त्याच्या आड लपलेला शत्रू कोणतरी वेगळाच आहे. आधी वाटत होतं की चीन असेल. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चीनच्या विरोधात आपण खूप विचार केलाय किंवा बोललोय. नंतर पहलगाम अटॅकच्या नंतर कळायला लागलं की अमेरिका आहे. खरं तर ते आधीच माहिती होतं, कारण अमेरिकेला कोणी मोठं होताना बघवत नाही हे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे अमेरिका हाच आपला शत्रू असणार आहे हे क्लिअर होतं. पहलगाम अटॅकच्या नंतरच्या युद्धात ते स्पष्ट झालं इतकंच. पण ठीक आहे, आता जरा बोलताना अभिमान वाटतो की जगातलं एक बलाढ्य राष्ट्र किंवा प्रभावी राष्ट्र अमेरिका हे आमचा शत्रू आहे हे म्हणायला कसं बरं वाटतं. पाकिस्तानला शत्रू म्हणायला कसं वाटतं. तर ते असो, मी युद्धाबद्दल बोलतोय. मला एक सांगा, गेल्या 20-25 वर्षात कामाचं स्वरूप ज्या झपाट्यानं बदलत गेलं तर जास्तीत जास्त लोक आता कॉम्प्युटरकडे आलेत. जे काम आपण फिजिकली करत होतो ते काम एक 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 करत बंद होत 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 सगळी कामं कॉम्प्युटरवर आली. म्हणजे डिझायनिंगपासून प्रिंटिंगपासून ते सगळ्या गोष्टी. आता मी जे लिहितो ते सुद्धा मी कागद पेन घेऊन लिहित नाही, ते कॉम्प्युटरवर लिहितो. जवळजवळ एक्झॅक्ट मला पर्सेंटेज सांगता येणार नाही, पण खूप टक्केवारी अशी आहे की जी कॉम्प्युटरवर केली जातात. बरोबर. आता कॉम्प्युटर म्हटलं की म्हणजे कॉम्प्युटर, लॅपटॉप जे काय असेल ते सगळं, ते म्हटलं की ते सगळं चालतं कशावर तर ऑपरेटिंग सिस्टीम. त्याला एक ऑपरेटिंग सिस्टीम असते. कुठले ऑपरेटिंग सिस्टीम आपण वापरतो? जास्तीत जास्त वापरली जाणारी आपली मायक्रोसॉफ्ट विंडोज, त्याच्या खालोखाल जी वापरतात ती मॅक OS, आणि बाकीच्या उबुंटू वगैरे त्या काय फार अगदी वापरल्या जात नाहीत. 0.01% असं किंवा 1% झाला, चला ते बाजूला ठेवू. 99% ज्या ऑपरेटिंग सिस्टीम वापरल्या जातात त्या कोण पुरवतं? त्याचे मालक कोण आहेत? तर ते बसलेले आहेत अमेरिकेत. आपल्याला माहिती आहे मॅकचं ओरिजिन अमेरिका आहे, मायक्रोसॉफ्टचं अमेरिका आहे. आणि याचा अर्थ आपण आपल्या देशामध्ये जे कॉम्प्युटर्स वापरतो, म्हणजे आपलं सगळं काम ज्या कॉम्प्युटरवर अवलंबून आहे त्याची OS म्हणजे त्याची सूत्र अमेरिकेच्या हातात आहेत. म्हणजे 99% आपली सूत्र ही अमेरिकेच्या हातात आहेत. ठीक आहे, ते जाऊ दे. काही जणांकडे कॉम्प्युटर, आता मोबाईल आल्यापासून जरा कॉम्प्युटर वापरण्याचं प्रमाण पण कमी झालं, कारण बरीचशी कामं मोबाईलवर व्हायला लागली. मोबाईल म्हटलं की कुठली OS येते? अँड्रॉइड, iOS, पुन्हा अमेरिकाच. तुम्ही बघा, कधीतरी एखादा अपडेट येतं किंवा एखादा व्हायरस येतो किंवा OS काहीतरी मिसबिहेव करते. आपल्या सगळ्यांना हा अनुभव आला असेल. म्हणजे आपल्याला कसं खेळवायचं, आपल्याला काय इन्स्टॉल करायला लावायचं, कुठले अपडेट्स इन्स्टॉल करायला लावायचे, कुठल्या परवानगी आपल्याकडनं घ्यायच्या, हे सगळं ठरवणारा माणूस अमेरिकेत बसलेला आहे. म्हणजे बघा, मोबाईलचं हार्डवेअर किंवा कॉम्प्युटरचे हार्डवेअर्स असतील, कुठल्याही गोष्टींचं हार्डवेअर हे जगात कुठेही बनतं. चीनमध्ये बनतं, जपानमध्ये बनतं, तैवानमध्ये बनतं, भारतात बनतं, कुठेही, पाकिस्तानमध्ये पण बनत असेल. पण ऑपरेटिंग सिस्टीम मात्र फक्त अमेरिकेत. म्हणजे थोडक्यात अमेरिकेचं म्हणणं कसं आहे की तुम्ही शरीर कुठेही बनवा, त्याच्यामध्ये प्राण फुंकणार आम्हीच. म्हणजे ते शरीराच्या हालचालीची सूत्र आपल्या हातात पाहिजे असं अमेरिकेचं म्हणणं आहे त्याच्यामागं. आता आपल्या मनावर संस्कार करणारं सगळ्यात मोठं म्हणजे माध्यम जे आहे ते मनोरंजनाचं माध्यम आहे, एंटरटेनमेंट. एंटरटेनमेंटमध्ये बघा, पूर्वी आपण सरसकट थिएटरमध्ये जाऊन सिनेमे बघत होतो. आता फक्त 10%च आपण थिएटरमध्ये जाऊन सिनेमे बघतो.
ही फॅक्ट आहे. उरलेले 90% कुठं बघतो. मागच्या एक 15-20 वर्षापूर्वी पायरेटेड सीडीजचं प्रकरण खूप मोठं होतं. आता त्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या, सीडीजच बंद झाल्या. मग पायरसी व्हायला लागली, यूट्यूबवर सिनेमे यायला लागले किंवा कुठून कुठून डाउनलोड करायला लागले. हे सुद्धा प्रमाण आता 80% कमी झाले. 20% आहे अजून, पण ती 20% सुद्धा म्हणजे अवेलेबल असतात सिनेमे, तरी पण लोक बघत नाहीत. कारण आता लोकांना OTT घेणं सोपं झालं. कशाला आपण विकत म्हणजे अधिकृतपणे सिनेमे बघूया ना, कशाला चोरीचे बघायचे, हे लोकांना सुद्धा कळायला लागलं आता. त्याच्यामुळं हे प्रमाण कमी झालं. ही चांगली गोष्ट आहे OTTची, की ज्याच्यामुळे लोकांमध्ये एक अवेअरनेस आला की अरे आपण कशाला चोरी करायची. फार काही महागात आपल्याला सिनेमे पडत नाहीत. एकदा वर्षभराचं सबस्क्रिप्शन घेतलं की आपण कितीही सिनेमे बघू शकतो चांगल्या पद्धतीनं आणि बिनधास्तपणे. कुठेही मनात असं चोरीचं गिल्ट राहणार नाही. म्हणून आपण सगळे 80% तरी किमान प्रेक्षक OTTवर शिफ्ट झालो. OTT म्हटलं की काय, नंबर 1 नेटफ्लिक्स, नंबर 2 Amazon प्राईम, आणि मग पुढं जिओ हॉटस्टार, हे ते नंबर 3, 4 आणि त्याच्या पुढं. आता मनोरंजनाच्या क्षेत्रात ट्रेंड सेट करायचं किंवा टेस्ट सेटर कोण ठरतं, तर हे नेटफ्लिक्स आणि प्राईम, हे लक्षात घ्या. दोन्ही अमेरिकेत बसून ठरवतात की भारतातल्या प्रेक्षकांना काय आवडलं पाहिजे. आपली टेस्ट ते डेव्हलप करतात. टेस्ट ही डेव्हलप होण्याची गोष्ट आहे बरं का. म्हणजे असं नाही की एखादी चांगली गोष्ट आहे ती सगळ्यांनाच आवडते असं नसतं. आता बघा, आपण महाराष्ट्रात राहतो, आपल्या महाराष्ट्रीयन पदार्थांची आणि नंतरच्या काळात आलेल्या पंजाबी पदार्थांसाठी आपली टेस्ट डेव्हलप झालेली आहे. आपण समजा चीनमध्ये गेलो किंवा युरोपमध्ये गेलो, अमेरिकेत गेलो, तर तिथल्या पदार्थांची टेस्ट आपल्याला आवडत नाही. कारण ते शिजवून म्हणजे त्यात खूप मसाले वगैरे कमी वापरतात. मी पण असं ऐकलं, मी काही गेलो नाही तिकडं, आणि खूप ते आळणी जेवण असतं आणि ते आपल्याला आवडत नाही, पण त्यांना ते आवडतं. जाऊ दे, परदेशात जायची गरज नाही. आपल्या भारतात सुद्धा आपण प्रदेश बदलला की खाद्यसंस्कृती बदलते, तिथल्या टेस्ट बदलतात. ज्या त्या प्रदेशातल्या लोकांच्या टेस्ट त्यांच्या परंपरेनं आलेल्या खाद्याप्रमाणे डेव्हलप झालेल्या असतात. आपली पण महाराष्ट्रीयन पदार्थांची एक टेस्ट होती, पण मधल्या काळात पंजाबी पदार्थांचं खूप आपल्यावर आक्रमण झालं आणि आपल्याला ते पदार्थ आवडायला लागलेत. सेम तसं मनोरंजनाच्या बाबतीत पण आहे की आपल्याला एक प्रकारचे सिनेमे आवडत होते आणि अमेरिकेनं ठरवलं की हे असं आवडून उपयोगाचं नाही, आम्ही सांगतो, आम्ही देतो, ते तुम्हाला आवडलं पाहिजे. आणि म्हणून नेटफ्लिक्स, प्राईम हे जो कंटेंट आपल्यावर लागतात त्याच्यामध्ये व्हायोलेन्स आहे, हिंसा आहे, शिव्यांचा भडीमार आहे, अश्लीलता आहे, आणि हे सगळं दाखवून आणि आपल्याला त्याची सवय लावून, म्हणजे सवय लावलेली आहे की आता तुम्हाला जर बघायचं असेल तर हेच बघावं लागेल. आणि दुर्दैव असं की आपल्याकडचे OTT सुद्धा तोच ट्रेंड फॉलो करतात. म्हणजे पूर्वी जसं होतं की चला दूरदर्शन एका आचारसंहितेत बसवलेलाच कंटेंट आपल्यासमोर यायचा, आता ते राहिलं नाही. बरं, ह्या OTTला काही सेन्सॉरशिप नाही, खरं तर ते असायला पाहिजे या मताचं मी आहे. म्हणजे फिल्म इंडस्ट्रीमध्ये कोणी असं म्हणत नाही सेन्सॉरशिप पाहिजे, पण मी सेन्सॉरशिपचा समर्थक आहे. हां, त्याच्यामध्ये काही गोष्टींची सुधारणा जरूर केली पाहिजे, पण सेन्सॉरशिप असली पाहिजे ह्या मताचं मी आहे. ती OTTला नाही आहे. आपले भारतीय OTT जे आहेत ना, ते आपण न बघण्याचं एक कारण आहे म्हणजे त्याच्यावरचा कंटेंट खूप दर्जेदार नाही आहे. टेक्निकली असेल किंवा खूप मोठे मोठे कलाकार तिथं नाहीत, कारण ते बजेट्स त्यांच्याकडे एवढे नसतात किंवा ते खर्च करत नाहीत. त्यांना सगळं फुकट पाहिजे असतं. आम्ही बनवलेले सिनेमेसुद्धा ते रेव्हेन्यू शेअरिंग बेसिस मागतात. म्हणजे त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करावे, चांगला कंटेंट तयार करावा, ही इच्छाशक्ती कमी किंवा भांडवल कमी असं म्हणून. अमेरिका भांडवलदार देश आहे, तो काय वाटेल ते पैसे फेकून काय वाटेल ते आपल्यावर लादू शकतो. आपल्याकडे ती ताकद कदाचित कमी आहे अजून. हे झालं एक. आता आपण वळू की आपण बघा, पूर्वीसारखं पेठांमध्ये जाऊन खरेदी करणं वगैरे किती कमी झाले. त्याचंही प्रमाण मला वाटतं 80% तरी कमी झाले. बरोबर, आपण सगळी खरेदी कुठं करतो? ऑनलाईन म्हटलं की परत नंबर 1 Amazon, मग बाकी फ्लिपकार्ट वगैरे आहेत, पण ते खूप नंतर. आता फ्लिपकार्ट सुरुवातीला खूप स्ट्रॉंग होतं, पण नंतर जसं Amazon आपले हातपाय पसरत गेलं, फ्लिपकार्ट त्याच्या पुढं खूप असं फिकट होत गेलं आणि Amazonशी स्पर्धा करणं फ्लिपकार्टला जमलं नाही, आपल्याला मान्य करावं लागेल. आपण काय खरेदी करायचं त्याचं प्रमोशन, म्हणजे आपण शेवटी जाहिराती आपल्यावर मारल्या जातातच ना, त्या Amazonच्या माध्यमातून मारल्या जातात. Amazon ठरवतं आपण काय खरेदी करायची. Amazon ज्या सवयी लावेल त्या खरेद्या आपण करतो, मग भले नंतर ते फ्लिपकार्टवर करू किंवा इतर कुठल्याही ॲपवर, पण आपल्याला त्याची सवय लावतं Amazon. ते जाऊ दे. आपण पूर्वी कुठेही जाताना गाडी बाजूला घेऊन कुणाला तरी रस्ता विचारायचो. आता ते सगळं प्रकरण बंद झालं. आता आपण कुणालाही रस्ता विचारत नाही. बरं, ज्याला विचारू तो खरा रस्ता सांगेलच, किंवा भले तो जेन्युइनली सांगत असेल, पण त्याला हे माहिती असेलच की हा सगळ्यात शॉर्टेस्ट रस्ता आहे किंवा हाच जवळचा रस्ता आहे किंवा इथूनच तुम्ही, इथं ट्रॅफिक नाही आहे, हे त्याला कसं माहिती असणार? नसणार. कारण आपल्या आता ही गुगलनं सवय लावली आहे ना, की कुठल्या रस्त्याला ट्रॅफिक आहे, तुम्ही कुठून जायला पाहिजे, गुगलला सगळं वरून दिसतं, कळतं. आपण 100% ह्या बाबतीत गुगलवर अवलंबून आहोत.
रस्त्याच्या बाबतीत. आणि त्याच्यामुळे काय, त्याच्या आडून गुगल हे सगळं फुकट आपल्याला का देतं? कधी विचार केला आहे का गुगल मॅप बघता बघता मध्ये जाहिराती येतात, त्यातनं त्यावर त्यांना रेव्हेन्यू मिळतो, असं काय होतं का? नाही. गुगल सगळा डेटा आपला घेतं. आपण कुठून कुठं गेलो, दररोज कुठं जातो आपण, म्हणजे आपल्याला कुठल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, हे सगळं गुगल ट्रॅक करतं. हा सगळा डेटा जमवतो. का? तर भारतीय बाजारपेठेचा पूर्ण डेटा हा अमेरिकेकडे आता जवळजवळ तयार झालेला आहे. आपल्या भारतीयांना सुद्धा माहिती नाही, तुम्हाला मला सुद्धा माहिती नाही की मला काय आवडतं आणि मी काय जास्त आयुष्यात खरेदी करणार आहे. हा सगळा डेटा अमेरिकेकडे आहे. बरं, ठीक आहे. मोबाईलला आपल्या काहीतरी ठराविक एक 512 GB पर्यंत आपण पकडू की स्टोरेज असतं. मग आपल्याला ते फोटोज आपण क्लिक करतो, कारण चांगल्या कॅमेऱ्याचे आता मोबाईल आलेत. फोटोज, व्हिडिओज हे सगळे आपण स्टोअर कुठं करतो? गुगल फोटोजमध्ये. गुगल फोटोज परत गुगलचंच, म्हणजे अमेरिकेचंच. ईमेल्स, पूर्वी मला आठवतं त्याप्रमाणे याहूवर आपण जास्त ईमेल करायचो. रेडिप मेल होतं, rediff.com होतं. असे असे अजून बरेच पर्याय होते आणि प्रत्येकाचा मेल आय डी कुठल्या ना कुठल्या वेगवेगळ्या डोमेनवरच असायचा पूर्वी. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मोनोपोली आली जीमेलची, गुगल मेल. हे सगळं आता आलं म्हणजे त्यांनी खूप जबरदस्तीनं आपल्यावर डोक्याला बंदूक लावून लादलं का? असं नाही. त्यांनी सर्व्हिस चांगली दिली, त्यांनी त्याच्यावर खर्च केला, त्यांनी तिथं भांडवल गोतलं आणि आपल्याला त्याची सवय लावली. जीमेल, आता बघा 99% लोक जीमेलवरच सगळा व्यवहार करतात, म्हणजे पुन्हा अमेरिका. मी स्वतः मागच्या मला वाटते 12-15 वर्षात कागद आणि पेन घेऊन लिहिलेलं नाही. सगळं मी लिहितो ते गुगल ड्राईव्हवर ठेवतो, गुगल डॉक्समध्ये मी लिहितो. मॅनेजमेंट करायला सोपं. खिशातल्या मोबाईलमध्ये सुद्धा ते अवेलेबल असतं. मी कधीही कुठेही गेलो, फक्त माझ्याकडे कॉम्प्युटर नसेल, लॅपटॉप नसेल, तर मी मोबाईलमध्ये ते ओपन करू शकतो. वाटलं तर लगेच त्यात काही सुचलं तर टाईप करू शकतो. सगळ्या माझ्या स्क्रिप्ट, स्क्रीन प्लेज असतील, डायलॉग्स दिलेले असतील, स्टोरीज असतील, कॉन्सेप्ट्स असतील, काही टायटल्स सुचलेले असतात, कविता, शेकडो कविता आहेत, हे सगळ्याच्या सगळं गुगलवर आहे. मी मगाशी म्हटलं ना की माझा ऐवज ज्या तिजोरीत आहे त्याची किल्ली डोनाल्ड ट्रम्पच्या करदोड्याला लावली, तो हा ऐवज. उद्या जर ट्रम्प म्हटला की मी नाही चावी देणार किंवा माझं ड्राईव्ह ओपनच नाही झालं, तर मी काय करू? हा प्रश्न मला खरोखर वर्ष 1.5 वर्षापासून पडला आहे आणि ह्या पहलगामच्या नंतर तर माझी खात्रीच पटली. आणि त्याच्यानंतर विशेष म्हणजे आपले गृहमंत्री अमित शहा यांनी मध्ये एक डिक्लेअर केलं बघा की माझा मेल आय डी बदलला आहे, आता मी झोहो मेलवर आलेलो आहे. म्हणजे त्यांनी सुद्धा जीमेलवरून पर्सनल त्यांचा मेल आय डी जो आहे तो झोहो मेलवर आणला. आता तो खरंच आणला का, ते खरंच जीमेल वापरत होते का वगैरे ते जाऊ दे, पण हे सगळं त्यांनी त्यांच्या PR च्या माध्यमातून डिक्लेअर केलं. याचा अर्थ हा आपल्याला तो सगळ्यांना इशारा आहे की तुम्ही सुद्धा जीमेलवरून शिफ्ट व्हा. याचाच अर्थ मला जशी ती भीती वाटत आली पूर्वीपासून, ती कुठेतरी सरकारमधल्या लोकांना सुद्धा वाटत आलेली आहे. म्हणजे त्याच्यात काहीतरी तथ्य आहे, हे नक्की आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, सगळ्यात जास्त वेळ आपला ज्याच्यामध्ये जातो ते म्हणजे मोबाईलवर रील्स बघणे, शॉर्ट्स बघणे वगैरे. आणि हां, हे माझे व्हिडिओ सगळे यूट्यूबवर आहेत, ते यूट्यूब पण गुगलचंच आहे, म्हणजे अमेरिकेचं आहे. हा सगळा डेटा सुद्धा उद्या माझे व्हिडिओ मला दिसलेच नाहीत, कुणाला दिसलेच नाहीत, आपण काहीही करू शकत नाही. आणि यूट्यूब तर तेवढं छरिक आहेच, कधी तुम्हाला कसलाही स्ट्राईक पाठवतं, मध्येच ते बंद करतं. माझं मध्ये 1.5-2 वर्ष माझं मॉनिटायझेशन बंद केलं त्यांनी, कारण काहीच देत नाहीत. बरं, त्यांचा ना कुठला कॉन्टॅक्ट नंबर असतो, ना मेल आय डी असतो, ना ते कधी कशाला उत्तर देत, ते कशालाही बांधील नसतं. हां, आणि मी सांगत होतो काय, रील्स. आपण ज्या समजा फेसबुकला पोस्ट बघतो, इंस्टाग्रामला ज्या पोस्ट बघतो किंवा रील्स बघतो, आपल्यासमोर या रील्स येतात कशा? अल्गोरिदमच्या माध्यमातून. आपल्याला एवढं माहिती आहे की बाबा आपल्याला जे आवडतं, आपण जे बघतो ते आपल्याला येतं. पण हे 100% खरं आहे असं मी मानायला तयार नाही. हे 80%च खरं आहे. 20% आपल्यासमोर काही गोष्टी आपल्याला आवडत नसताना किंवा आपण मागितलेल्या नसताना किंवा आपण ज्याचा विचारही केला नाही, अशा पद्धतीनं आपल्यासमोर आणल्या जातात. हे मी बघितलेलं आहे. म्हणजे अल्गोरिदमच्या माध्यमातून सुद्धा आता ही 20% आहे, पुढे हे प्रमाण 30% होईल, 40% होईल, 50% होईल. हळूहळू आपल्या मनात त्या गोष्टींचं, त्या कंटेंटचं अतिक्रमण होत चाललेलं आहे. बरं, तो कंटेंट आपल्या मानसिक आरोग्यासाठी चांगलाच आहे का, हे कोण खातरजमा करतं? कोणी नाही. अमेरिकेने ठरवलं भारतीयांच्या मनात हा व्हायरस सोडायचा, ते सोडू शकतात. एवढं सिंपल आहे. आणि आपल्याला ह्याची जाणीव सुद्धा नाही, हे विशेष. आपल्याला कंटेंट आवडतो, आपण म्हणजे ते दारूसारखं आहे थोडक्यात, की दारूच्या आहारी जसं आपण जातो आपल्याला कळत सुद्धा नाही. बघा ना, कारण आपण वापरत असलेले सोशल मीडिया कुठले टॉपचे? फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप सगळे अमेरिकेचे आहेत. खरं तर सगळे एकाच मालकाचे आहेत आणि आपल्याला कंट्रोल करतो अल्गोरिदम. पूर्वीच्या काळी पुस्तकं खूप प्रभाव पाडायचे, पुस्तकं वाचून माणसं बदलायची वगैरे. आता मोबाईल बघून माणसं बदलतात. मोबाईलच्या रील्सचा एवढा परिणाम होतो आपल्यावर. कधी ते राजकीय कंटेंट असेल, कधी अजून कसला असेल,
साध्या साध्या गोष्टी आपण मोबाईलला, गुगलला विचारतो, यूट्यूबला विचारतो की हे कसं करायचं, झाडाला पाणी कसं घालायचं पासून सगळा कंटेंट आहे. अरे एवढे आपण दरिद्र आहोत का? एवढं बौद्धिक दारिद्र्य आपल्याला आलं आहे का? एवढं किती आपण डिपेंडेंट झालो त्याच्यावर विचार करा. म्हणजे आपण आपला मेंदूच वापरायचा बंद केला. इतरांच्या मेंदून आपण चालणार. भले इतर भारतीय असतील, पण ह्या सगळ्याचा कंट्रोल पुन्हा अमेरिकेतच आहे. म्हणजे ह्या सगळ्यामधनं इथला रेव्हेन्यू, इथला पैसा तर तिकडे जातोच, पण आपल्या मनाची सूत्र त्यांच्या हातात जातात. हे जास्त महत्वाचं आहे. पैसा जाऊ दे, पण मनाची सूत्र ही त्यांच्या हातात जातात. म्हणजे हे जर युद्ध आहे असं आपण समजलो तर एखाद्याला नष्ट करण्यापेक्षा त्याला भ्रष्ट करणं जास्त सोपं आणि सोयीस्कर आहे, चांगलं आहे. कारण माणूस एकदा भ्रष्ट झाला की तो नष्ट झाल्यापेक्षा डेंजर असतो. हे प्रकरणच डेंजर आहे. म्हणजे आता तुम्ही म्हणाल की कायद्यानं आपला डेटा आपल्याकडेच असतो किंवा तो कुणाला उघडता येत नाही, त्याचे अधिकार आपल्याकडे असतात वगैरे. हे सगळं बरोबर आहे. कायदे, नियम, करार, मदार सगळं युद्ध जेव्हा असतं ना तेव्हा हे फाट्यावर मारलं जातं. आता आपण बघा, सिंधू नदीचं पाणी अडवलं ना, करार होता, तो करार आपण रद्द केला. युद्धजन्य परिस्थितीमध्ये कायदे वगैरे सगळं फाट्यावर मारलं जातं. बरं, काही टेक्निकली लोक म्हणतील की अरे नाही, ह्या सगळ्या गोष्टींचे सर्व्हर भारतात आहेत, दिल्लीमध्ये आहे, मुंबईत आहेत, आता विशाखापट्टणमला होत आहेत गुगलचे सर्व्हर सगळे. हो, होत आहेत, पण त्या सर्व्हरच्या चाव्या अमेरिकेतच आहेत ना. उद्या युद्ध झालं, आपले संबंध तुटले, सगळं बंद झालं आणि ह्या सर्व्हरमध्ये जो डेटा आहे त्याची चावी अमेरिकेनं आपल्याला दिलीच नाही तर ते सर्व्हर असून उपयोग काय? प्रत्येक देशाचं एक काहीतरी बलस्थान असतं. जसं जपानचं टेक्नॉलॉजी आहे, आपण जपान मेड वस्तूंचे खूप चाहते होतो, जरा प्रमाण कमी झालंय पण आजही आहोत. भारताचं बलस्थान काय आहे माहिती आहे का? आपली प्राचीन परंपरा, आपली संस्कृती, योग, अध्यात्म, ह्या खूप डीप गोष्टी आहेत की ज्याच्यापर्यंत अजून विज्ञान पोहोचू शकलं नाही आणि ज्याच्यावर सगळ्या जगभरात संशोधन चालू आहे. लोकांच्यासाठी खूप मोठं ते गूढ आहे. ही आपली सॉफ्ट पॉवर, आपली कुटुंब संस्था, आपली लग्न संस्था, ही सगळं जे कल्चर आहे ना आपलं, ही आपली सॉफ्ट पॉवर आहे. युद्ध त्यालाच म्हणतात की ह्याच्यावर अटॅक करण्याचा प्रयत्न हा इतर देशांकडून, त्यातल्या त्यात अमेरिकेकडून सुरू आहे आणि आपल्याला याची जाणीव सुद्धा नाही आहे. आता मगाशी मी OTT बद्दल बोललो. ह्या OTTचे ट्रेंड फॉलो करत करत मराठी OTT मधल्या सिरीजमध्ये पण मी बघितलं की शोभत नसताना सुद्धा कलाकारांच्या तोंडी शिव्या घातलेल्या आहेत. हे आपल्यावर, आता तुम्ही म्हणाल की शिव्या तर आपली, शिव्या सुद्धा प्राचीन परंपरा आहे आपली, शिव्या आपल्याकडे देतात. हो, शिव्या आपल्याकडं, शिव्यांची परंपरा खूप मोठी जरी असली, खूप दीर्घकालीन जरी असली, तरी शिव्यांना प्रतिष्ठा देण्याची परंपरा नाही आहे ना. ती आता त्यांच्या माध्यमातून सुरू केली जाते. पूर्वी शिवी तोंडातून आली की आम्हाला आई बदलून काढायची. आत्ताच्या आया जर बघितल्या तर त्यांच्याच तोंडी शिव्या असतात. आता त्याला एक सामाजिक प्रतिष्ठा मिळाली, जी अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. पाश्चात्य संस्कृतीचं आपल्यावर झालेलं अतिक्रमण असेल किंवा नशापाणीच्या बाबतीत असेल, आपण दारूसारखी जी त्याज्य गोष्ट आपल्याकडे होती, आज घराघरात सगळी फॅमिली एकत्र बसून दारू पिते. बरं ठीक आहे, हे एका अर्थानं चांगले की चला एकत्र बसून काहीतरी करतात, पण कुटुंब संस्था तरी तशी राहिली आहे का? आई वडील वेगळीकडे राहतात, मुलं वेगळीकडं, त्यांच्यात परत फाटाफूट, लिव्ह इन रिलेशनशिप, डिवोर्सचं प्रमाण, सगळ्या गोष्टी तुम्ही बघा. मग ते एकत्र दारू पिण्याला काय अर्थ आहे? त्यात काय चांगलं शोधायचं? वेगवेगळ्या पद्धतीच्या नशा खूप खेडोपाड्यापर्यंत पोहोचल्यात आपल्याकडं, त्या सगळ्या बाहेरूनच आलेल्या आहेत. आणि हे युद्धचा एक प्रकार आहे, स्लो पॉयझनिंग. थेट बंदुकीनं गोळी न घालता स्लो पॉयझनिंग केलेलं आहे, की हळूहळू मारा. गोळी घातलेली परवडली, पण हे पॉयझन नको, अशी परिस्थिती. आपलं सरकार सक्षम आहे आणि ह्या गोष्टी सरकारच्याही लक्षात येतात, त्याप्रमाणे त्यांची पावलं उचलणं पण सुरू आहे. आपण बघतो आहोत. परवाच अमित शहानी नशामुक्त भारताची घोषणा केली, काहीतरी मला वाटतं 2047 पर्यंत भारत पूर्ण नशामुक्त होईल अशी घोषणा केली. अमित शहानी केलेली घोषणा म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष, आणि ते तसं होणारच, तसं व्हावं त्यासाठी मी त्यांचं अभिनंदन करतो आणि कौतुक करतो की हा विचार त्यांच्या मनात आला आणि त्या गोष्टी आता होऊ घातल्यात. आणि हे जे युद्ध आहे ना, ह्या जे 10-20% आपण युद्ध म्हणतो त्याच्यासाठीचे सैनिक आपल्याला माहिती आहेत की बॉर्डरवर रात्रंदिवस लढत आहेत. हे जे युद्ध 80 ते 90% सुरू आहे ना, ह्या युद्धाचे सैनिक जर कोण असणार आहे तर ते आपण सगळे असणार आहोत. आपण सगळे ह्या युद्धाचे सैनिक आहोत आणि आपण सजग होऊन आणि सावध होऊनच या युद्धामध्ये लढू शकतो आणि जिंकू शकतो. आपण कितीही मधल्या काळात थोडेसे बदललो, बिघडलो जरी असलो तरी आपल्या संस्कृतीची पाळंमुळं घट्ट रोवलेली आहेत. त्याच्यामुळं निश्चितपणे आपल्यामध्ये ती, आपण तेवढे सक्षम आहोत की ह्या युद्धाच्या पातळीवर जेव्हा आपल्याला जाणीव होईल की आपण सैनिक आहोत, तेव्हा आपण नक्की लढू आणि नक्की जिंकू शकतो. या पॉझिटिव्ह नोटवर आपण थांबूया. विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनल जर केलं नसेल तर. आणि तुम्हाला ह्याच्याबद्दल काय वाटतंय? तुम्हाला पण याची कुठंतरी जाणीव झाली आहे का? जर असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.